नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत कोणतीही पूर्वतयारी न करता अवघ्या 10 मिनिटांमध्ये तयार होणारी, बाहेरून काटेरी आणि आतून नळीसारखी पोकळ असणारी ही चकली कशी बनवायची। सुट्टीच्या दिवसांमध्ये मुलांसाठी तुम्ही ही चकली नक्की ट्राय करू शकता। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका कढईमध्ये 2 कप पाणी घ्यायचं आहे। आता या पाण्यामध्ये आपल्याला सुरुवातीला 1 ते 2 चमचे लाल मिरची पावडर टाकायची आहे। इथे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर 1-2 चमचे तीळ यामध्ये इथे मी घातलेले आहेत। चवीनुसार मीठ आपण यामध्ये घालायचं आहे आणि 1 चमचा ओवा इथे आपल्याला घालायचा आहे। आता ओवा घातल्यानंतर इथे मी थोडंसं बटर यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तुम्ही इथे बटरऐवजी तेलाचा देखील वापर करू शकता। ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने 2 चमचे तेल इथे आपल्याला बटरऐवजी वापरायचं आहे। आता हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत। हे चांगलं मिक्स केल्यानंतर या पाण्याला इथे आपल्याला एक चांगली उकळी मारून घ्यायची आहे। चकली करण्यासाठी इथे आपल्याला ना भाजणीची गरज आहे, न तांदळाचे पीठ, न गव्हाचे पीठ, न पोहे। फक्त 10 मिनिटांमध्ये तयार होणारी ही चकली। आता गॅसचा फ्लेम इथे आपल्याला थोडासा कमी करायचा आहे आणि एका साईडला इथे आपण एका बाउलमध्ये ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। आता ज्या कपने आपण पाणी घेतलेलं आहे त्याच कपने इथे मी 4 कप ज्वारीचे पीठ एका चाळणीने चाळून घेणार आहे। लक्षात ठेवा, ज्या कपने पाणी घेतलं आहे त्याच कपने ज्वारीचे पीठ इथे आपल्याला 4 कप मोजून घ्यायचं आहे। पीठ चाळून घेतल्यामुळे छान असं एकसारखं मऊ तयार होतं। तोपर्यंत इथे पाण्याला देखील या छान अशी उकळी आलेली आहे। पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर गॅसचा फ्लेम थोडासा कमी करायचा आहे आणि आपण जे ज्वारीचं पीठ चाळून घेतलेलं आहे ते संपूर्ण ज्वारीचं पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे। आता 1 मिनिटांपर्यंत इथे आपण हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच गॅसचा फ्लेम इथे आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। गॅसचा फ्लेम बंद करून घेतल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे पीठ जे आहे त्या पाण्यामध्ये छान असं भिजलं जाईल। हे चांगलं मिक्स केल्यानंतर यावरती आता आपल्याला झाकण ठेवून एक 10 मिनिटांसाठी हे असेच साईडला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून याची वाफ छान निघेल आणि चकल्या मस्त अशा छान तयार होतील। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या रेसिपीज तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला भेटतील। आता एक 10 ते 15 मिनिटांनंतर आपण हे पीठ एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे पीठ आता गरम आहे यावरती आपल्याला अगदी थोडंसं पाण्याचा हबका मारून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, इथे आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आणि हलक्या हाताने इथे आपल्याला हे पीठ चांगले मळून घ्यायचं आहे। सुरुवातीला इथं हे पीठ थोडंसं गरम असल्यामुळे आपल्याला हळूवारपणे हे मळत जायचं आहे। आता पाहू शकता, इथे आपण हे पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे। पीठ मळताना घट्ट असं मळायचं आहे, जेणेकरून चकलीला काटे छान येतील। जर पीठ खूप सैलसर असेल, पाण्याचा वापर खूप केला तर चकलीला काटे छान येत नाहीत आणि चकली छान तयार होणार नाही। आता याच पिठामधील इथे आपण एक गोळा काढून घेणार आहोत। आता हा गोळा आपल्याला पुन्हा एकदा छान असा मळून घ्यायचा आहे। पाहू शकता तुम्ही इथे हे पीठ किती मस्त आणि छान तयार झालेला आहे। आता इथे आपण एक मीडियम साईजचा गोळा हा तयार करून घेतलेला आहे। लक्षात ठेवा, पीठ इथे आपल्याला घट्टच ठेवायचं आहे। आता चकलीच्या साच्याला आतून इथे मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि या साच्यामध्ये बसेल इतपतच पीठ आपल्याला घालायचं आहे आणि इथे आपण लगेचच चकल्या पाडून घेणार आहोत।
तर पाहू शकता मस्त अशी काटेरी चकली इथे आपली तयार झालेली आहे आणि याच पद्धतीने इथे आपण बाकीच्या सुद्धा सर्व चकल्या इथे पाडून घेतलेल्या आहेत। आता एका साईडला गॅसवरती मी कढईमध्ये तेल छान गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर या चकल्या आपल्याला तेलामध्ये सोडायच्या आहेत। आता चकल्या तेलामध्ये सोडताना गॅसचा फ्लेम इथे आपल्याला फुल ठेवायचा आहे। आता जोपर्यंत चकलीवरचे बुडबुडे कमी येत नाही तोपर्यंत इथे आपल्याला चकलीला चमचा किंवा झारा लावायचा नाही। आता यावरचे बुडबुडे कमी आल्यानंतर इथे आपण या चकल्या पलटी करून घेणार आहोत। आता गॅसचा फ्लेम इथे आपल्याला मीडियम करून घ्यायचा आहे आणि मंद आचेवरती इथे आपण या चकल्या छान अशा तळून घेणार आहोत। पाहू शकता कलर देखील चकलीला छान असा आलेला आहे। तर इथे आपण याच प्रकारे बाकीच्या सुद्धा सर्व चकल्या तयार करून घेणार आहोत। तर पाहू शकता मस्त अशी खुसखुशीत काटेरी आतून नळीसारखी पोकळ चकली इथे तयार झालेली आहे आणि चकलीला कलर देखील छान असा आलेला आहे आणि इथे मी याच प्रकारे बाकीच्या सुद्धा सर्व चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही सुद्धा या सुट्टीमध्ये अवघ्या 10 मिनिटांमध्ये ही तयार होणारी चकली नक्की ट्राय करा। जर रेसिपी तुम्हाला ही आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा। चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। थँक्यू।